पाटील चला ना दिसलं भक्कम पाटील कुठून चालणार आहे शिवराज आम्ही पाटलाच गाड्या काय यार तुम्ही मदत घुसू लागले बाकीचे आई मातेच्या या राष्ट्रमातेच्या मासाहेबाच्या चरणी नतमस्तक झालोय की आई या सरकारला सद्बुद्धी द्या. गोरगरिबांवरती प्रचंड अन्याय होतो. मराठा समाजाचे लेकर आरक्षणावर सहन करतात. सद्बुद्धी देऊन मराठा समाजाचं आरक्षण ताबडतोब देण्याची सद्बुद्धी द्यावी असं ठाकरे आईच्या चरणी घातलं आणि शेतकरी प्रचंड संकटात त्यांना भरघोस मदत करण्याचाही सरकारला सद्बुद्धी देण्याचं आईच्या चरणी सांगलं जातं. खरं तर पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जात असते त्याच पद्धतीने जिजाऊची या ठिकाणी पूजा केली जावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी पंतप्रधानांच्या सेवेत आहेत, परंतु इकडे येण्याचा विसर पडलाय. हेच मराठा समाज त्यामुळेच आता एकजूट झालाय की यांना फक्त निवडणुकीबद्दल पुरते छत्रपती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब लागतात. यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे, राजकीय फायदा कसा होतो त्यासाठी महापुरुष पाहिजे. मधल्या काळात नको आहेत यांना, कारण यांचे सगळे कोणी असे होते सगळे तसेच आहेत. त्यामुळे समाजच आता एकवटला आहे. आता आमच्यात हिंमत आहे, आम्हीच करू. साहेब मुंबईमध्ये तुम्ही येऊ नये म्हणून हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे, काय सांगाल यावर? हे बघा, कोणी काही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे शांततेचं आंदोलन करायचं. माझ्यासह मी अमरावती उपोषण करतो, माझा समाज सुद्धा अमरावती उपोषण करायसाठी मुंबईला चाललाय. शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग कोणतं करणार? मग लोकशाही राहिलीच नाही. आम्ही जाणार 100% जाणार 20 जानेवारीला आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार आणि ओबीसीतूनच आणणार. भाऊ, आज पंतप्रधानांनी इकडे यायला पाहिजे तर योगायोगाने 12 जानेवारीला इथे महाराष्ट्रात आहे. त्यांच्याकडून आता आशा सोडून दिलेल्या आहेत. आम्ही शिर्डीला आले होते त्याच वेळेस सांगितलं तर तुम्ही सरकारला सांगू शकता की एक साधा निर्णय करायचा मराठा आणि कोणती एक असल्याचा तर तुम्ही निर्णय करू शकता, परंतु त्यांनी नाही केला. त्यावेळेसही काही सरकारला सांगितलं नाही. त्यामुळे आता जरी जवळ आले काय लांब गेले काय, सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाहीये, परंतु सामान्यच काय करू शकतात हे त्यांनाही माहिती आहे चांगलं. नंतर त्यांच्या आता लक्षात येईल. तुम्ही नेहमी म्हणता चर्चेची दारं उघडी आहेत. पूर्वी शिर्डीला आले तेव्हा तुमचं ऐकलं नाही, मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार, मागणी करणार, साथ घालणार का? अजिबात नाही. एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती की सरकारला सांगा. बार बार आव्हान करायला एवढे लेचे पेचे मराठी थोडे आहेत. आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना त्यांनाही मानतो, राजमातांनाही मानतो. त्यांना बळच बोलवलं नाही, कोणी येतो बळच बोलवला तू येत नाही, बार बार आमंत्रण देऊन किंवा बार बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचा किंवा आपला अपमान करायचा? अजिबात नाही करायचं, काय आवश्यकता नाहीये. एकदा विनंती केली, त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे, त्यांच्यात नाही राहिली सामान्याची आता गरज नाही. चला, धन्यवाद दादा.